परी मॅम, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, आरुष म्हणाला. कम इन टू माय केबिन. नाही, आत्ता इथेच बोलतो ना, प्लीज, तो तिला थांबवत म्हणाला. बोला, ती हाताची घडी करत म्हणाली. मानसीच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. तो आता काय बोलणार आहे याचा विचार करून. मॅम, आय मीन हे अयोग्य आहे. अयोग्य आहे? मग का बोलत आहात मिस्टर आरुष? ती हसत म्हणाली. सी मॅम, माझी बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिच्या ब्रेनला सिस्ट आहे. तिचं ऑपरेशन करावं लागणार आहे. ॲटलिस्ट 8 लाख खर्च सांगितलाय. मला गरज आहे पैशांची. म्हणजे ते पैसे मी द्यायचं असंच ना? मॅम प्लीज, मी सगळे पैसे परत करेन. फुकट काहीही नकोय मला. आपल्या जवळच्या माणसाला काही झालं असेल तर आपण त्याला तसंच मरणाच्या दारात तर नाही ना सोडत. आत्ता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे दुसरा. वाटल्यास मी इथं रात्रदिवस काम करायला तयार आहे, आरुष म्हणाला. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय इश्क रिस्क भाग 14. कोण हवाई बॉस म्हणून तुम्हाला श्वेता? मला पण सांगा जरा. संकेत, काय म्हणत होत्या श्वेता मॅम? सॉरी परी मॅम, अशीच मस्करी चालली होती. मस्करी ती करायला येता का तुम्ही ऑफिसमध्ये? प्रत्येकाचे दिलेले टार्गेट्स कंप्लीट आहेत का पाहणार आहे आम्ही आज. श्वेता, बोलणार आहेस का आता काही? सॉरी मॅम, इट विल नॉट हॅपन अगेन, श्वेता मान खाली घालून बोलली. मिस्टर आरुष, तुम्हाला बनायचंय का बॉस या ऑफिसमध्ये? परीनं आरुषला थेट विचारलं. नो मॅम, नेवर. यू आर बेस्ट फॉर दॅट रोल. बाय द वे, मला ना शिस्त बिघडलेली दिसते इथली. गेल्या आठवड्यात काय काय काम झालं मला कळेल का ऑफिसमध्ये? काही नाही, कामच चाललेली परी मॅम. हे माझं टार्गेट जे मी कंप्लीट केलंय, संकेत म्हणाला. मीही परी मॅम, आय कॅन शो यू, अश्विनी म्हणाली. आमचंही कंप्लीट आहे. हो मॅम, आमचं सुद्धा कंप्लीट आहे, अखिल त्याच्या डिपार्टमेंटच्या वतीने म्हणाला. माझं फक्त एकच राहिलंय, ते मी आज पूर्ण करेन मॅम, श्वेता म्हणाली. श्वेता, जरा कामावर लक्ष दे, मग होईल ते पूर्ण, समजलं का? परी तिला खोचक बोलली. हो मॅम, ती मान खाली घालून म्हणाली. एनिवेज, सिट डाऊन. तुम्ही कामं नीट कराल ना, तर मलाही हौस नाहीये तुम्हाला उभं करायची. बाय द वे, मी खूप खुश आहे आज, सो यावेळी हे सगळं सोडून देते. बट नेक्स्ट टाइम बी सिन्सिअर. तर सगळ्यात महत्त्वाचं, यावेळी आपल्याला आणखी 2 डील मिळालेत सक्सेसफुली. याशिवाय आणखी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे माझ्याकडे. आपल्या ब्रँडची लवकरच एक शॉपिंग साईट बनवणार आहोत आपण, जिथे जाऊन लोकांना ऑनलाईन शॉपिंग करता येणार आहे. नंतर पुढे जाऊन ॲपचं देखील काम होईल. यासाठी आणखी स्टाफ लागेल, त्यांनाही हायर केलं जाईल. बट इट्स अ टुडेज अचिव्हमेंट. परी खुश होऊन बोलत होती तसं सर्वांनी टाळ्या वाजवल्या. कॉंग्रॅच्युलेशन मॅम, सगळेच एका पाठोपाठ म्हणत होते. थँक्यू ऑल. मी यावर्षी तुम्हा सर्वांना केलेल्या मेहनतीच्या बदल्यात एक मोठा सरप्राईज प्लॅन करते. लवकरच कळेल. आता मीटिंग संपली आहे, चला लागा आपापल्या कामाला. परी म्हणाली तसे एक एक जण करत मुकाट्याने निघून गेले. पण आरुष तिथेच थांबलेला. मानसीला घेऊन निघण्याच्या तयारीत असलेल्या परीला तो दिसला. परी मॅम, मला जरा महत्त्वाचं बोलायचंय, आरुष म्हणाला. कम इन टू माय केबिन. नाही, आत्ताच इथे बोलतो ना, प्लीज, तो तिला थांबवत म्हणाला. बोला, ती हाताची घडी करत म्हणाली. मानसीच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. तो आता काय बोलणार आहे याचा विचार करून. मॅम, आय मीन हे अयोग्य आहे. अयोग्य आहे? मग मला का बोलत आहात मिस्टर आरुष? ती हसत म्हणाली. सी मॅम, माझी बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिच्या ब्रेनला सिस्ट आहे. तिचं ऑपरेशन करावं लागणार आहे.
ॲटलिस्ट 8 लाख खर्च सांगितलाय. मला गरज आहे पैशांची. व्हॉट? म्हणजे ते पैसे मी द्यायचं असं म्हणताय तुम्ही? मॅम प्लीज, मी सगळे पैसे परत करेन. फुकट काहीही नकोय मला. आपल्या जवळच्या माणसाला काही झालं असेल तर आपण त्याला तसंच मरणाच्या दारात तर नाही ना लोटून देत. माझ्याकडे आता काहीच ऑप्शन नाही आहे हो दुसरा. वाटल्यास मी इथं रात्रंदिवस काम करायला तयार आहे. आरुष म्हणाला. अरे पण तुला 1 महिनाही झाला नाहीये अजून जॉईन होऊन. हो माहिती आहे मला, पण मॅम तुम्हीही माझी मदत कराल तर तुमचं काहीच बिघडणार नाही आणि मी कुठे पळून तर जाणारच नाहीये तुमचे पैसे घेऊन. तसं तर क्लॉजमध्ये टाकलंय ना तुम्ही, मला हा जॉब 5 वर्ष सोडता येणार नाहीये. क्लॉज? सिरियसली? यात क्लॉजचा काय संबंध? उद्या तुम्हाला काय झालं तर काय करायचं मी? कोण देणार पैसे? परीने प्रश्न केला. मॅम मला काहीही होणार नाहीये. पैसे मी परत करेन हा शब्द आहे माझा. अर्थात तुम्ही ही मदत करू शकताय म्हणूनच मागतोय. नक्कीच दुवा मिळतील मॅम, आणि त्याही गरजेच्या असतात ना. आरुष तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. हे बघा मिस्टर आरुष, मी एकतर असलं काही मानत नाही. मॅम बघा ना, तुमच्या जवळचं कोणी असं आजारी असतं आणि तुम्ही तो खर्च अफोर्ड करू शकत नसता तर? तीच परिस्थिती आता माझी आहे. तो केबिलवाना होत सांगत होता आणि परीला एकदम तिची आईच आठवली. मला थोडा वेळ द्या विचार करायला, मी मानसीजवळ सांगते म्हणत ती जायला निघाली. ओके मॅम, पण प्लीज यावर विचार कराल, आरुष पुन्हा सांगत होता. परी मानसीसोबत निघून केबिनमध्ये आली. केबिनमध्ये आली, ती चेअरवर बसली आणि विचारातच हरवली. तिचं मन अचानक भूतकाळात गेलं. तेव्हा तिचे बाबा दुसऱ्याच कोणत्या बाईसोबत निघून गेले होते. मम्माला बरं नव्हतं आणि ती तेव्हा फार मोठीही नव्हती, फार तर 11वीला असेल. ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. कॉलेजमधून घरी आली, पाहते तर मम्मा अंथरुणावर होती. तेव्हा तिच्या पोटात दुखत होतं म्हणून तिला दवाखान्यात घेऊन जाणं. तिथं गेल्यावर पोटात अल्सर असल्याचं निदान झालेलं, ज्याला फार उशीरही झालेला, ज्यामुळे ममाच्या पोटात इंटरनल ब्लिडिंगही झालेलं. डॉक्टरांनी त्याचं तातडीने ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं, पण त्यासाठी लागणारे पैसे ती कुठून उभे करणार होती? त्यावेळी तिने मदतीसाठी फ्रेंड्स, नातेवाईक आणि ज्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल कधीच काहीच वाटत नव्हतं अशा वडिलांच्याही कितीतरी पाया पडली असेल, पण कोणीच मत तिला आलं नव्हतं. त्याच वयात कोण आपलं आणि कोण परकं हे समजायला लागलेल्या परीने तेव्हाच मनाशी ठरवलेलं की आपण मोठी बिझनेस वुमन व्हायचं, जे आज ती मेहनत करून खरंच झाली होती. आरुषच्या त्या बोलण्याने ती क्षणभर का होईना पुन्हा त्या प्रसंगात गेली होती, जो तिनंही कधीतरी जगला होता, ज्या अस्वस्थतेतून ती सुद्धा गेली होती. त्यावेळी तिची काय अवस्था होती हे कोणीही समजून घेतलं नव्हतं. एकुलती एक ममा, जिच्यासाठी सर्वांसमोर हात पसरूनही तिच्या पदरी निराशा आली होती. ते बरं की तेव्हाही मानसिक आधार देण्यासाठी होती. त्या डॉक्टरांच्याही तिने हातापाया पडून आणि पुन्हा ते पैसे माघारी करण्याचं आश्वासन देऊन तिच्या ममाला वाचवायला तयार केलं होतं. त्या बोलीवर त्यांनी तिच्या ममाचं ऑपरेशन केलं आणि आज ती या जगात होती. ममा तिचं सर्वस्व होती. आता ही आठवून तिचे डोळे पाणावले. आपली जवळची व्यक्ती किती महत्वाची असते हा तिचा सुद्धा अनुभव होता. त्यावेळी त्यांनी मदत केली नसती तर? परी, काय झालं? तू ठीक आहेस ना? मानसी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. तसं तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब उघळला. मानसी, आठवतं मम्माच्या अल्सरचं निदान झालं आणि तेव्हा किती त्रास झालेला? कोणीच तयार नव्हतं त्यासाठी पैसे द्यायला. तो बाप म्हणवणाराही तेव्हा उपयोगाला आला नाही. कसे हसतात ना ग असे लोक. परी, जाऊ दे ना, आता का आठवतेस ते सगळं? तुलाच त्रास होतोय की नाही? आता सगळं ठीक आहे ना? मग का आठवतेस अशा गोष्टी? मानसी, आरुषला सांग मी मदत करायला तयार आहे, ती पाणावलेले डोळे पुसत म्हणाली. परी, आर यू शुअर? हो, पण त्याला सांग मी एवढे पैसे नाही देऊ शकणार. म्हणजे त्याला 8 लाख हवे आहेत.
5 लाख देईन मी आणि उरलेल्या पैशांची मदत एखाद्या NGO मार्फत होते का ते पाहते बोलून. बरं, इट्स गुड ना परी, मी सांगते त्याला तसं. मानसीही आनंदित होत म्हणाली. हो, पण आधी त्याची बहीण कोण आहे तिला भेट, ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, किती खर्च सांगितलाय, ती सगळी माहिती काढ आणि खरंच गरज आहे का हेही पडताळून पहा. आणि हो, त्याला सांग हळूहळू पैसे दिले तरी चालतील. ओके, यू आर सो स्वीट परी. मला नाही वाटत तो खोटंच काही सांगेल, पण हो, तरीही मी भेटेन तिला जाऊन पर्सनली. मग तर झालं. दॅट्स गुड. चल, आता मला मम्माला भेटावं वाटतंय. 8 दिवस नव्हते मी घरी आणि आज लगेचच आले ऑफिसला, तर मी आता घरी जाते. आता डायरेक्ट उद्याच येईन. ती किंचित स्माईल करत म्हणाली. बरं, चालेल, तू काही काळजी करू नको, मी पाहते इथलं. चल बाय, निघते मी मग. म्हणत परीने घड्याळात पाहिलं. घड्याळात 5:30 होत आलेले. आज मम्मासाठी लवकर घरी जातोय याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. मानसी घरी जायला निघाली तेव्हा आवर्जून आरुषच्या केबिनमध्ये गेली. त्याला गुड न्यूज जी द्यायची होती. आतमध्ये प्रवेश करताच तिनं बोलायला सुरुवात केली. ओहो आरुष, गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. काय जादू केली तू. परी तुला पैसे द्यायला तयार झाली आहे चक्क. पण ती आरुषच्या केबिनमध्ये येताच पनवर जोर देत म्हणाली. अरे पण आहेच का अजून हे. हो, आता तो असणारच ना. हो, तेही आहेच. परी मॅम असं सहजासहजी कशा काय तयार होतील, मी विसरलोच. बरं, काय आहे तो पण, आता सांगतेस का पटकन. आरुष कान देऊन ऐकू लागला. हेच की मला तुझ्या बहिणीला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तिथं जाऊन डॉक्टर आणि तुझ्या बहिणीलाही भेटायला सांगितलं आहे तिने, इतकंच. ओ ओके, एवढंच ना. मग ठीक आहे ना. कधी येतेस तिला भेटायला. उद्या जाऊया का आपण. उद्याच जाईन मी. पण तू काय येणार आहेस. तुला काही काम नाही आहे का उद्या. परी असं सोडणार नाही हा तुला. तू सांग मला हॉस्पिटलचा ॲड्रेस, मी जाऊन येईन. अरे तू एकटी का जाशील, मी येतो ना सोबत. तसं परी मॅमने विचारलं तर सोडतीलच ना त्या. ते मला माहीत नाही, पण तू सांग ना मला ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, कोणत्या रूममध्ये आहे. मी जाऊन येईन. मी येईन त्याला भेटून, त्यात काय एवढं. अगं हो चालेल तसंही, पण म्हणजे मी असल्यावर आईला ओळख करून देता येईल ना तुझी आणि अस्मिताचीही. अस्मिता कोण. अगं बहीण ग माझी, तीच. तिचं नाव अस्मिता आहे. अरे मग तू काय कोणा स्पेशलची ओळख करून देणार असल्यासारखं काय बोलतेस. ठीक आहे ना, मी सांगेन त्यांना मी कोण आहे ते. ती हसत म्हणाली. तसा तो ओशाळला. बरं, तुला जायचं तर जा एकटी, मी सांगून ठेवतो तसं आईला. तो म्हणाला. बरं चला, निघायचं का, काही काम आहे तुझं. नाही, तू जा. तू आज लवकर निघत आहेस का. हो, झालंय माझं काम. तुला पण निघायचं असेल तर निघू शकतोस. नाही नको, माझं थोडं काम बाकी आहे. तू जा तुला हवं तर. आरुष म्हणाला. नक्की. अगं हो. ओके, बाय मग. आणि हो, उद्या दुपारनंतर जाईन मी. तसं सांगेन तुला उद्या. काय ॲड्रेस तर तुझ्याकडूनच घ्यावा लागेल ना. ओके चालेल, बाय. तो म्हणाला आणि मानसी आज 7लाच निघून गेली. तो मात्र तिथंच ऑफिसमध्ये थांबला होता. काय काम करत होता ते त्यालाच ठाऊक. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. आरुष लवकर येतो ऑफिसमध्ये आणि उशिरा जातो. नक्की त्याचं ऑफिसमध्ये काय चाललंय. शिवाय तो मानसीला एकटीला हॉस्पिटलमध्ये जाऊ द्यायला तयार नव्हता. यामागे काही कारण आहे का. खरं तर परी दिसते इतकी वाईट नाहीये. तिच्या भूतकाळाचा परिणाम तिच्या आजच्या जीवनावर दिसतोय. पण त्यामुळे आरुष तिला फसवेल का. या कथेला खूप कमी कॉमेंट्स येत आहेत. जर खरंच कथा आवडत असेल तर आपल्या कॉमेंट्स येऊ द्या. बघूया आणखी पुढं काय होतंय या कथेमध्ये. त्यासाठी ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.